नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्याच्या चौसाळा जंगल परिसरात एक जळालेला मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा मृतदेह यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शांतनू अरविंद देशमुख यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात धक्कादायक वळण तेव्हा आलं जेव्हा तपासादरम्यान शिक्षकाच्या हत्येचा कट त्याच्याच पत्नीने रचल्याचं उघड झालं. आरोपी पत्नी निधी शांतनू देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. पती पत्नीमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या वादातूनच तिने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी निधीने काही अल्पवयीन मुलांची मदत घेतली आणि जंगलात मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून दिलं. पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबईत तुर्भे सेक्टर 20 येथे व्यापारी पंकज पाटील यांच्या अपहरणाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. आर्थिक व्यवहारातील वादातून तिघांनी त्यांचं अपहरण करून हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र नवी मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे ही साजिश अपयशी ठरली आणि व्यापाराला सुखरूप सोडवण्यात यश आलं. घटनेच्या दिवशी पंकज पाटील आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण केलं. सहकाऱ्याने तात्काळ एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी क्षणार्धात 10 शोध पथकं तयार करून तपास सुरू केला. चौकशीत अपहरणकर्ते पंकज पाटील यांना वाशिम जिल्ह्यात घेऊन गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत वाशिममध्ये सापळा रचून तिघांनाही अटक केली आणि व्यापाराची सुखरूप सुटका केली. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे क्षेत्रात अवैध मटका व्यवसाय जोरात चालत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ता रीमा खरात यांनी केलाय. रीमाच्या मते मंगल बाजार परिसरात हा व्यवसाय खुलेआम सुरू असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा उल्लेख केला आहे. रीमा खरात यांनी या अवैध कृत्याचा व्हिडिओही समाजासमोर मांडला असून त्यांनी आधीच PSI शैलेश मस्के यांना या संदर्भात माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी कोणती अवैध क्रिया नाही केली असं उत्तर दिल्यानं रीमा नाराज झाली. नंतर सीमाने स्वतः ठिकाणी जाऊन मीडियासमोर जुवा खेळणाऱ्या दुकानाचा थेट व्हिडिओ दाखवून पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी विचारले की अनेकदा सूचना दिल्या असूनही पोलिसांनी का कारवाई केली नाही. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई कशी होती याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत अवैध नशा व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या एका महिन्यात नागपूर पोलिसांनी 28 रेड्समध्ये 1,31,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा नशा जप्त केला असून 47 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 1 किलो 400 ग्राम MD ड्रग्ज, 17 किलो गांजा आणि अफीम यासह विविध प्रकारच्या नशीच्या पदार्थांचा समावेश आहे. 19 मे रात्री पोलीस कमिशनर डॉक्टर सिंगल यांनी यशोधरानगर आणि जरीपटका परिसराची अचानक पाहणी करून अवैध तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या पांठेल्याला रंगे हातांनी पकडले आणि त्वरित कारवाईचा आदेश दिला. कमिशनरने स्पष्ट केलं की जर तो स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करू शकतो तर स्थानिक अधिकारी का निष्क्रिय राहतात. याशिवाय मद्याच्या दुकानांच्या सभोवताल गर्दी करणाऱ्यांवर आणि रस्ते अडविणाऱ्यांवरतीही कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर सिंगल यांच्या कठोर कृतीमुळे नागपूर पोलिसांचा आत्मविश्वास वाढत असून बाकी अधिकारीही यामध्ये पुढाकार घेतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूरमध्ये आज सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेण्यासाठी खास मॉकड्रिल आयोजित करण्यात आली. एम्प्रेस मॉलसह शहरातील प्रमुख स्थळांवर या अभ्यासात अग्निशमन विभाग, पोलीस दल आणि होमगार्डच्या टीम्सनी भाग घेतला. हा मॉकड्रिल तातडीच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याच्या क्षमतेची कसोटी म्हणून राबविला गेला. विशेषतः एम्प्रेस मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी अग्निकांड किंवा दहशतवादी संकट उद्भवल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण कसे साधायचे याचा सराव करण्यात आला. या संयुक्त अभ्यासात सर्व विभागांनी समन्वयाने काम करत आग विझवणे, नागरिकांची सुरक्षित सुटका आणि सुरक्षा व्यवस्था कशी ठेवून संकट टाळता येईल याचा अभ्यास केला. हा उपक्रम विभागांमधील ताळमेळ वाढविण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रभावी माध्यम ठरला. नागपूर पोलीस, फायर ब्रिगेड आणि होमगार्डच्या या प्रयत्नांनी शहर आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश दिला आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटूच लवकर. धन्यवाद.